नमस्कार मित्रांनो, मी रवी रेणके। आज आम्ही पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि पंढरपूर पाहून अति आनंद झाला। भाविक भक्तांची गर्दी असंख्य संख्येने या ठिकाणी होती आणि आम्ही पंढरपूर दर्शन घडवून आज महाराष्ट्राचे ख्यातनाम विनोद सम्राट, विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणलं जातं, ते गोविंदा पाटोळे यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत त्यांची भेट घेण्यासाठी। राम राम। हे गोविंदा पाटोळे 60 मिनिटात हे अनेक लोकांना 65 वेळा हसवणारे विनोदाचा बादशाह यांना म्हटलं जातं। हे तमाशा सम्राट, विनोदाचा बादशाह हे गोविंदा पाटोळे हे दोन शब्द बोलते। हां, नमस्कार मंडळी। माझे जीवाभावाचे मित्र रवींद्र रेणके, गाव इचलकरंजी, माझे जीवाभावाचे मित्र आहेत। यांचा कार्यक्रम असतो, यांच्या संग मी कार्यक्रमाला साथ दिली। त्यातनं कार्यक्रमात मी असतो लोकनाट्य तमाशा मंडळ, बहिणीची पितळी कॅसेट जी आहे त्यातला विनोदाचा बादशाह, 36 नकरीवाले, बहिणीची पितळी कॅसेट त्यातला उपाय सरपंच, नामागुर्दू, ब्राह्मण काका नावेची भूमिका केलेली मीच, ती गोविंद पाटोळे ब्राह्मण काकाचं नाव केलेलं, ती मंगलाष्टिका गायलेली मीच आहे। तर माझी